हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर या इथे वाजले ते दुपारचे 12:15 आणि त्यावेळेस मी व्हिडिओ करायला घेतला होता। हा व्हिडिओ आहे कालचा गुरुवारचा। तर आतापर्यंत घरातली सर्व कामे झाली होती, जसं की धुणं, भांडी, स्वयंपाक, झाडून आणि शेवटचं म्हणजे फरशा। तर फरशा झालं की सगळी कामे झालीत असं वाटतं, परंतु एक काम राहिलं होतं ते म्हणजे देवपूजा। कारण की सकाळी देवाची पूजा झाली नव्हती, रोज सकाळी होती परंतु काल काही कारणामुळे झाली नव्हती। त्याच्यामुळे पूजा मांडायच्या आधी मी घरातल्या देवांची पूजा पण केली आणि त्यानंतर जी झाडाची फुले तोडून आणली होती त्याचे छोटे छोटे असे हार केले। ही सर्व फुले आपल्या घरापाशीच आहेत झाडाला। तर जास्वंद, गुलाब, तसेच या इकडे सफरचंद आणि केळी सोडली तर संत्री, पेरू वगैरे सर्व आपल्या इथेच उपलब्ध होते। यानंतर देवीचं सामान म्हणजेच गळ्यातलं वगैरे, कारण की जसजसा जमाना बदलत जातो तसतसं देवीला सुद्धा आता नटवणं म्हणजेच खूप छान पद्धतीने नटवलं जातं। तर या इथे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापनाची पूजा सुद्धा मांडून झाली होती। आणि या इथे मी ज्यावेळेस देवीचं आवरत होते म्हणजेच मळवट वगैरे भरत होते त्यावेळेस मला साई म्हणत होता की तू देवीचा मेकअप करते काय, तू पार्लरवाली आहे काय। म्हणजे एवढं तरी लहान मुलांना समजतं आणि ते आपली म्हणजे आपलंच अनुकरण ते करत असतात। तर आता पूजा वगैरे मांडून झाल्यावर मी दुपारचीच हे वाचून घेते कथा, त्याच्यानंतर लगेच आरती सुद्धा करून घेतली। कारण की गुरुवार होता, उद्यापन आणि सुवासिनी ही सगळीकडे चाललं होतं की 5च्या आत जेवायला घालायची, त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला सुद्धा लवकर लागले। तर या इथे मटकीला छान असे मोड आले होते, तर मटकी स्वच्छ निवडून धुवून शिजायला घातली। तोपर्यंत एकीकडे पुऱ्यासाठी पीठ सुद्धा मळून घेतलं। तर दरवेळेस मी गव्हाच्या पिठामध्ये मैदा घालत असते, पण काल रवा घालून बघितला परंतु पुरा खूप तेलकट झाला, काय माहित नाही। रवा हा मी पहिल्यांदाच घातला होता, नाही तर मी मैद्याचाच वापर करते। तर एकीकडे मटकी सुद्धा शिजली होती आणि पीठ सुद्धा छान असं मळून झालं होतं। तर आता पूर्ण स्वयंपाक होईस्तोपर्यंत पीठ आपलं छान असं मुरल। तर या इथे शिजलेली मटकी मी काढून घेतली आणि त्याच्यासाठी लागणारं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सुद्धा चिरून घेतलं आणि तोपर्यंत लगेच दुसरीकडे डाळ घातली। कारण की कुकर एकच असल्यामुळे म्हणजे छोटा कुकर असल्यामुळे मला 3 वेळाच कुकर लावावा लागला होता। तर कांदा परतेपर्यंतच आपली डाळ सुद्धा शिजून झाली, कारण की डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही। तर इथे कांदा परतत असतानाच मी त्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालून घेतला। आता हे छान असं आपलं परतलं गेलं की त्यामध्ये आपले वेगवेगळे जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे। आणि सुक्की मटकी करायची होती त्यामुळे वाटणाचा कुठंच उपयोग म्हणजे वाटण घातलं नाही किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे असं काहीच घातलं नाही, तरी सुद्धा मटकी खायला खूप छान लागत होती। आणि आपल्या घरच्या मसाल्यापेक्षा कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला ह्यानी भाजीला खूप छान अशी चव येते। तर त्यामध्ये मटकी घालून घेतली आणि मटकी होईपर्यंत मी लगेच वरणाची सुद्धा तयारी करून घेतली, कारण की वरण हे थोडंसं तिखट करायचं होतं म्हणजेच मिरची वगैरे घालून। आणि काल होता गुरुवार, तर आमची ते लाईटीचा गुरुवारचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, दिवसभर लाईट येत नाही। तर मी म्हटलं चला पुरण वगैरे करण्यापेक्षा आपण सोपा स्वयंपाक करू, कारण की वाटण वगैरे वाटायचं म्हटलं की पाट्यावर वाटावं लागतं।
तर या इथे डाळ सुद्धा शिजली होती आणि वरणाची सुद्धा तयारी झाली। तर मटकी एका डब्यात काढून घेतली आणि ती कढई पूर्ण स्वच्छ धुवून त्यामध्ये वरण फोडणीला दिलं, कारण की भांडी नंतर आपल्यालाच घासायला लागतात, त्यामुळे जास्त भांड्याचा वापर करण्यापेक्षा एकच भांड्याचा वापर केलेला परवडतो। ज्यावेळेस छान असा लसूण लाल होतो त्यावेळेसच मला फोडणी द्यायला आवडते, कारण की ते मग खायला सुद्धा वरण खूप छान लागतं। तर आता यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करून छान अशी कोथिंबीर घालून मी बाकीची कामे करून घेते। तर वरण छान उकळेपर्यंत कपडे काढून आणले, कपड्यांच्या घड्या केल्या आणि त्याच्यानंतर वरण छान उकळल्यानंतर पुन्हा भात करायला टाकला, कारण की एक स्त्रीच अशी असते की तिला माहित असते एक सोबत किती किती कामे करायची आणि ती ते करत सुद्धा असती। तर भात शिजायला टाकेपर्यंत शिजायला टाकला तोपर्यंत भाज्याचं सुद्धा पीठ मळून घेतलं आणि लगेच जी खरकाटी भांडी पडली होती ती घासून घेतली। आणि महत्त्वाचं म्हणजे घरं झाडणं आणि बाहेरचं झाडणं, कारण की संध्याकाळ होत आली होती। त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा, उपवास होता, दिवसभर काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे चहाची तलब झाली, तर चहा सुद्धा करून घेतला। आणि आता पुन्हा वरणाची कढई धुवून त्यामध्ये छान अशी भजी, कुरडई, पापड तळून घेतले। भजी होत होती तोपर्यंत पुऱ्याच्या सुद्धा गोळे तयार करून घेतले पुरी करण्यासाठी, कारण की उशिरा म्हणजे शेवट जरा उशीरच झाला, खूप घाई गडबड झाली। तर या इथे नैवेद्य काढून घेतले होते, एक गाईचा, एक देवाऱ्यातल्या देवाचा, एक तुळशीचा आणि एक पूजेसमोर मांडण्यासाठी। तर पुऱ्या तळत होते तोपर्यंत ज्या सुवासीन बोलवल्या होत्या, आता कुठे कुठे 5 मुली जेवायला बोलवतात, पण मुलींचं कसं होतं त्या पोटभर जेवत नाहीत, कारण की त्यांना या घरातून उठलं की दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरातून उठलं की तिसऱ्या घरात असं जायला लागतं। त्याच्यामुळे एक सुवासीन जेवली की ती पोटभर जेवते तर छान वाटतं। तर त्या सुद्धा रानातूनच आल्या होत्या, त्यांना पण खूप परत जायची गडबड होती, त्याच्यामुळे मग त्यांना जेवायला वाढलं आणि पुन्हा पुऱ्या करायला घेतल्या। आणि नंतर जी सुवासीन असते तर तिची ओटी भरली, पुस्तक आणि केळ दिलं। तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।